राजकारणात निवडणुकीला उभे राहणारे इच्छुक उमेदवार निवडून येण्या अगोदर काही मागा ठोस आश्वासन देतात. निवडून येताच दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडतो. मात्र अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणारे केज विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष बालासाहेब शेप यांनी निवडणूक लढवण्यासाठी आत्तापर्यंत जिल्हा परिषद सर्कलमध्ये डोंगर पट्ट्यातील अनेक गावातील नागरिकांच्या समस्या, मग रस्त्याची असो अथवा इतर समस्या सोडवण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनेक वेळा इच्छुक उमेदवार निवडणूक जाहीर झाल्यानंतर कामाला लागतात. बीड जिल्हा परिषदेची निवडणूक कधी होईल माहीत नाही. मात्र माजी मंत्री आमदार धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली गेले काही वर्षापासून बालासाहेब शेप यांची समाजसेवा सुरूच आहे. जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पिंपळा धायगुडा गाव आहे. या गावात एका कार्यक्रमानिमित्त बालासाहेब शेप आले असता गावकऱ्यासोबत संवाद झाला. यावेळी गावकऱ्यांनी बालासाहेब शेप यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली, ती म्हणजे हजरत अब्दुल सलाम बाबा दर्गा परिसरात लोखंडी पत्र्याचे शेड निवडून आल्यानंतर तयार करून द्यावे. मुस्लिम समाजातील सर्व गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी इच्छा बोलून दाखवली. आम्ही सर्व आपल्या पाठीशी जिल्हा परिषद निवडणुकीत ठाम पाठीशी राहू. यावर बालासाहेब शेप यांनी प्रस्तावाचे स्वागत करत निवडणूक जेव्हा व्हायची तेव्हा होईल. तुम्ही सामाजिक प्रश्न मांडलात, सार्वजनिक मागणी आहे, मी ती तातडीने काम करून देतो. आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा त्यांनी पिंपळा धायगुडा येथील मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्त्याकडे व्यक्त केली. शेप यांनी तातडीने कामाला सुरुवाती केली. काम आज पूर्णही झाले. दर्गा परिसरात भव्य पत्र्याचे शेड उभे राहिले आहे. उद्या याच भव्य शेडमध्ये मुस्लिम बांधवासाठी बालासाहेब शेप यांच्यामार्फत रोजा इफ्तार कार्यक्रम ठेवला असून या भव्य शेडचे लोकार्पण माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. असा दुग्ध शर्करा योग बालासाहेब शेप यांच्या पुढाकारातून आला असल्याची भावना पिंपळा धायगुडा येथील गावच्या मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली आहे.